भुलेश्वर स्टील्स अँड अलॉईज प्रायव्हेट लिमिटेड. उत्कृष्ट दर्जा, अद्ययावत तंत्रज्ञान, उत्तम विश्वसनीय व्यवहार आणि नित्य प्रगतिशीलता याचंच दुसरं नाव. म्हणूनच सातत्याने सर्वोत्कृष्ट उत्पादन आणि सेवा देणाऱ्या या उद्योग समूहानं नजीकच्या काळात उद्योग क्षेत्रात निश्चितपणे अग्रस्थान मिळवलं आहे. भारताची सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात भुलेश्वर स्टील्स अँड अलॉईज प्रायव्हेट लिमिटेडचं कॉर्पोरेट ऑफिस आहे. पुण्याचं ऐतिहासिक महत्त्व देखील लक्षणीय आहे. शनिवार वाडा, लाल महाल, विश्रामबाग वाडा, आगा खान पॅलेस यासारखी जगप्रसिद्ध ऐतिहासिक स्मारके पुण्यातच आहेत. ऑटोमोबाईल्स, सॉफ्टवेअर तसेच इतर औद्योगिक प्रगती यामुळे पुणे आर्थिकदृष्ट्याही बळकट झालं आहे. यवत येथील भुलेश्वर स्टील अँड अलॉईज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी FE500 प्रतीचे बार्स बनवते. FE500, FE500D, CRS यातील उच्च प्रतीचे उत्पादन. मूलभूत उत्पादन प्रक्रिया यवत येथील प्रकल्पात स्पॉन्ज आयन जर्मन तंत्रज्ञानाच्या पद्धतीनं सुरू होते. सद्यस्थितीत भुलेश्वर स्टील्स अँड अलॉईज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मुंबई, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर येथे कार्यरत आहे आणि येत्या काही वर्षातच देशातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्याचे नियोजन आहे. चला तर मग आता आपण या गोयल ग्रुपच्या भुलेश्वर स्टील्स अँड अलॉईज प्रायव्हेट लिमिटेडच्या उत्पादन प्रकल्पाची भेट घेऊया. पुणे सोलापूर मार्गावर पुण्याजवळील यवत येथे स्थित असलेला सर्वोत्कृष्ट अग्रगण्य पोलाद उत्पादन प्रकल्प. येथे प्रामुख्यानं त्रिशूल ब्रँड नावानं MS बिलेट्स आणि TMT बार्सचं उत्पादन होतं. जुलै 2004 मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प औद्योगिक प्रांतात याच्या सर्वोत्कृष्ट गुणवत्तेसाठी ओळखला जातो. या प्रकल्पाला देशच नव्हे तर जगभरातील उच्चतम तंत्रज्ञानाचं पाठबळ आहे. मजबूत पोलाद उत्पादनाची सुरुवात स्पॉन्ज प्लांट पासून होते. जगातील सर्वोत्कृष्ट कच्चा माल वापरून वाहन उत्पादन करणाऱ्या टाटा मोटर्स, फोक्सवॅगन, मर्सिडीज बेन्झ, बजाज, महिंद्रा अँड महिंद्रा तसेच इतर तत्सम ख्यातनाम ऑटोमोबाईल उत्पादकांचं पुणे हे जगप्रसिद्ध केंद्र आहे. या कच्च्या मालातील सर्वाधिक प्रमाणातील भाग वार्षिक आणि अर्धवार्षिक कंत्राट पद्धतीनं आम्ही पुरवतो. वायू आणि कोळसा या दोन्हीवरील आधारित प्रक्रियेतील 30 ते 70% प्राथमिक लोखंड, ज्याला स्पॉन्ज आयन म्हणतात, ते तुलनेनं आयात केल्या जाणाऱ्या कच्च्या लोखंडाच्या दर्जाचं असतं. मागवला जाणारा कच्चा माल हा त्याच्या रासायनिक म्हणजेच गुणवत्तेच्या दर्जाची खात्री करूनच वापरला जातो. नंतर ते भट्टीमध्ये म्हणजेच इंडक्शन फर्नेसमध्ये घातलं जातं. वितळलेल्या लोखंडात इतर सूक्ष्म संमिश्र धातू मिसळताना त्याच्या रासायनिक संरचनांचा मूल्यांकन करून मगच पुढील क्रिया केली जाते. मागवल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचं प्रयोगशाळेतील प्रारूप भट्टीमध्ये वितळलेल्या स्वरूपात प्रथम परीक्षण केलं जातं. मग त्यानुसार प्रमुख उत्पादन करतेवेळी त्यावर योग्य त्या रासायनिक प्रक्रिया केल्या जातात. त्यामुळे भट्टीतील द्रव्याच्या आवश्यक त्या धातुशास्त्रीय गुणांची खात्री होते. नंतर हा वितळलेला धातू पुढील प्रक्रियांसाठी एका मोठ्या भांड्यात ओतला जातो. तेथे डिफॉस्फरायझिंग, पर्जिंग, डिसल्फरायझिंग, ॲल्युमिनियम किलिंग अशा सर्व प्रक्रिया करून उत्कृष्ट दर्जा प्रमाणित केला जातो. एकसंधपणा मिळवण्यासाठी त्यात अर्गॉन किंवा नायट्रोजन यासारखे निष्क्रिय वायू मिसळले जातात. त्यानंतर हे भांड टार्निशवर ठेवून सातत्याने ओतकाम प्रक्रिया सुरू केली जाते. या स्थितीत वितळलेला धातू MS बिलेट्सच्या स्वरूपात घटरूप होतो. SGS मधील तंत्रज्ञान अद्ययावत, अत्याधुनिक आणि जगप्रसिद्ध आहे. यात वितळलेला धातू सातत्याने तांब्याच्या नळीच्या आकारातील साच्यात भरला जातो आणि त्याची निष्पत्ती म्हणजेच उच्च दर्जाचे MS बिलेट्स. गुणवत्ता निकष प्रक्रियेनंतर अखेर MS बिलेट्स तयार होतात. भुलेश्वर येथील बिलेट्स उत्पादन प्रकल्पात प्रत्येक साधन सामुग्री, उपकरणे आणि प्रक्रियेत सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानाचा वापर प्रामुख्याने दिसून येतो. धातूतील अशुद्धता आणखी कमी करण्यासाठी मॅग्नेटिक कन्व्हेयरचा वापर केला जातो. 25 मेट्रिक टन क्षमता, अखंड कार्यरत भट्टी, अर्ध स्वयंचलित ओव्हरहेड कन्व्हेयर सिस्टमनं वितळलेलं पोलाद वाहून नेण्यासाठी प्रचंड क्षमतेचे लॅडल्स,
कोनकास्टद्वारा सातत्यानं ओतकाम आणि या सर्वाला स्नॉर्केल पद्धतीनं ओतकाम करणारे उत्कृष्ट स्विस तंत्रज्ञान. शीतकरण प्रक्रियेत संपूर्ण वेळ एकसमान तापमान राखलं जातं. एकमेवा द्वितीय प्रयोगशाळा आणि स्पेक्ट्रोमीटर अॅनालायझर्समुळे सर्वोत्कृष्ट दर्जाची हमी दिली जाते. संपूर्ण उत्पादन प्रक्रियेवर सतत लक्ष ठेवण्यासाठी PLC आधारित नियंत्रण पद्धत. म्हणूनच भुलेश्वर हे MS बिलेट्सच्या निवडक उत्पादकांमधील एक अग्रगण्य नाव आहे. हे दर्जेदार MS बिलेट्स पुढे बार्सच्या उत्पादनासाठी रोलिंग युनिटमध्ये नेले जातात. हे स्टील बार उत्पादन केंद्र देखील पोलाद उद्योगातील एक उत्कृष्ट उदाहरण आहे. संपूर्ण ग्राहक केंद्रित सेवा व्यवस्थापन दृष्टिकोनाचे देखील हे एक उत्तम उदाहरण आहे. प्रक्रियेची सुरुवात गॅस प्रकल्पाने होते, जो उष्णतेचा स्रोत असतो. इतर प्रकल्पांमध्ये साधारणतः तेलभट्टीचा उपयोग केला जातो, पण आम्ही मात्र कोल फायर्ड कॅल्सिफाईड टेक्नॉलॉजीचा वापर करतो. स्वयंचलित तापमान नियंत्रण पद्धत असलेल्या भट्टीत MS बिलेट्स 1100 डिग्री सेल्सिअस ते 1150 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापवले जातात. या भट्टीतून बाहेर आलेले बिलेट्स डिस्चार्ज टेबलवर काढले जातात आणि तिथून रोलिंग मिलमध्ये टाकले जातात. भुलेश्वर येथे हे रोलिंग 14 स्टँड्स कंटिन्युअस मिलमधून केले जाते. 18 इंचाच्या 3 हाय रफिंग मिल्सच्या सहाय्याने बिलेट्स हळूहळू ताणले जातात आणि याद्वारेच धातूचे चांगले ग्रेन स्ट्रक्चर मिळवले जाते. रफिंग मिलमधून हे साहित्य इंटरमिजिएट मिलमध्ये नेले जाते आणि तिथेच त्याला योग्य आकार दिला जातो. नंतर या सळ्यांवर त्यांच्या आकार व प्रमाणानुसार विविध प्रक्रिया केल्या जातात. प्रत्येक फिनिशिंग स्टँडवरील रोलची रचना अशी असते की सळईच्या पूर्ण लांबीवर योग्य आकाराचे कंगोरे पडतील. भुलेश्वरमध्ये यासाठी खास कम्प्युटराइज्ड रिब कटिंग मशीन वापरले जाते. फिनिशिंग स्टँडमधून हे रिब बार्स थर्मो क्वेंचिंग बॉक्समध्ये पाठवले जातात. या ठिकाणी प्रमाणित क्वेंचिंग प्रक्रियेच्या सहाय्यानं यांत्रिकी गुणधर्म म्हणजेच मेकॅनिकल प्रॉपर्टीज वाढवल्या जातात. या प्रक्रियेसाठी जगप्रसिद्ध जर्मन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. एकात्मीकृत संकल्पित प्रकल्पामुळे म्हणजेच इंटिग्रेटेड प्लांट डिझाईन क्रमानुसार प्रक्रिया साध्य होतात. कोळशावर आधारित तंत्रज्ञान प्रक्रिया अत्यंत काटकसरी आणि पर्यावरण सुलभ असल्याचं सिद्ध झालं आहे. पारंपरिक भट्टीतील कमाल 700 ते 800 किलो TMT सळ्यांच्या तुलनेत उच्च क्षमतेच्या आधुनिक भट्टीत 1 टन TMT सळ्या वापरल्या जाऊ शकतात, असं पश्चिम विभागातील एका प्रकल्पावरून खात्रीशीररित्या समजतं. सिंगल पीस फीडिंग अंतिम उत्पादनातील एकसमानतेची खात्री देते. रोलिंग युनिटचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या अंगभूत संकल्पित संरचनेमुळे कनिष्ठ दर्जाचा कच्चा माल वापरला जाऊ शकत नाही. केवळ उच्च दर्जाचे MS बिलेट्सच वापरले जाऊ शकतात. एकाच वेळी अतिवेगाने कार्यरत असलेल्या 14 समस्तर रोलिंग मिल्समुळे सुसंगत दर्जेदार उत्पादनाची हमी मिळते. यासाठीचा QST TMTचा जगप्रसिद्ध थर्मॅक्स जर्मनीचा परवाना खात्रीशीर उत्कृष्ट दर्जेदार उत्पादनाची हमी देतो. अद्ययावत अत्याधुनिक नो ट्विस्ट नो टेन्शन बारमुळे उत्कृष्ट परिमाण नियंत्रण मिळतं. बिनचूक मोजमाप मिळवण्यासाठी स्वयंचलित तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो, जसे ताणरहित रोलिंगसाठी लूप स्कॅनर, गतिमान रोलिंगसाठी DC मोटर आणि रोलिंग बेअरिंग. पिंच रोल्सच्या सहाय्याने अंतिम उत्पादन साचेबद्ध शीतपट्ट्यांवर थंड होण्यासाठी आणलं जातं. हाताळण्या इतकं थंड झाल्यावर योग्य त्या मोजमापानं कापलं जातं आणि नंतर प्रशस्त बंद आच्छादित आवारात विक्रीसाठी तयार स्वरूपात साठवलं जातं. यासाठी ओव्हरहेड क्रेनचा व्यवस्थित वापर केला जातो. प्रथम प्लास्टिक पॅकेजिंग व नंतर बार प्रोसेसिंग केलं जातं. ग्राहकांच्या नेमक्या गरजेनुसार 8 मिलीमीटर ते 40 मिलीमीटर व्यासाच्या सळ्या कापून दिल्या जातात. भुलेश्वर येथे सामान्य ज्ञानावर आधारित अभियांत्रिकी आणि तंत्र व्यवस्थापन यातून उच्च दर्जा साधला जातो. या सगळ्याला अत्याधुनिक कोरियन तंत्रज्ञानाचं पाठबळ दिलं जातं आणि बांधकाम व्यवसायातील प्रत्येक प्रश्नाचं समाधान येथे उपलब्ध होतं. ग्राहकांच्या सर्व चिंतांचं, तक्रारींचं, प्रश्नांचं निवारण करण्यासाठी
भुलेश्वरनं आधीच काही अभिनव पावलं उचलली आहेत. मॉडर्न लॉजिस्टिक्स ट्रॅकिंग सिस्टम्स, FOR डेस्टिनेशन बेसिक इनव्हॉइसिंग, परिवहनासाठी ट्रक्सचा ताफा, सर्व समावेशक नियंत्रण व अचूकतेसाठी SAP. भुलेश्वर येथील हा प्रकल्प अभियंत्यांच्या देखरेखीखाली चालतो. भुलेश्वरची पर्यावरणाविषयीची तळमळ आणि वचनबद्धता निसंशय स्पृहणीय आहे. कमीत कमी प्रदूषण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा निरंतर ध्यास यामुळे ही तळमळ व वचनबद्धता परिपूर्णतेला जाते. हेच आहे भुलेश्वरचं यश. श्रेष्ठत्वाच्या सीमेपार गेलेलं अभिज्ञान, नवनिर्मिती आणि वचनबद्धता यांचा संगम असलेलं तंत्रज्ञान, जेथे आजच उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न खरी ठरताना दिसतात. अशी ही यशोगाथा. भुलेश्वर ग्रुप ऑफ कंपनीज, सामाजिक बांधिलकी आणि व्यावसायिक कुशाग्रतेचे परिपूर्ण मिश्रण. भुलेश्वरची यशोगाथा केवळ पोलाद उत्पादन नव्हे, तर हे आहे आयुष्याचे तत्वज्ञान. भुलेश्वर स्टील्स अँड अलॉईज प्रायव्हेट लिमिटेडचे काही मान्यवर ग्राहक, जे स्वतः गुणवत्ता व विश्वासार्हतेचे प्रतीक आहेत. मार्वल रिअल्टर्स, अमनोरा पार्क टाउन, वॅस्कॉन इंजिनिअरिंग, नागार्जुना कन्स्ट्रक्शन कंपनी, परांजपे ग्रुप, कुमार प्रॉपर्टीज, पॉस्को महाराष्ट्र इंडिया लिमिटेड, रोहन बिल्डर्स, ब्रह्मा बिल्डर्स, म्हाडा या विख्यात ग्राहकांमुळे भुलेश्वर स्टील्स अँड अलॉईजची विश्वासार्हता अधिक ठळकपणे अधोरेखित होते. धन्यवाद.